नमस्कार. हे शंकरपाळी बघा किती सुंदर झालेले आहेत. प्रत्येक एकूण एक शंकरपाळीला मस्त असे लेयर्स आलेले आहे. कुठल्याही पद्धतीचं उकळत्या तुपाचं मोहन न घालता हे आज आपण अगदी वेगळी पद्धतीची ट्रिक वापरून बनवलेले आहेत. वाटी आणि वजनी प्रमाण दोन्हीही दिलेले आहेत, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. स्वच्छ असा चाळून घेतलेला इथे मी मैदा घेतलेला आहे. तर आता वजनी प्रमाणामध्ये म्हणशाल तर 500 ग्रॅम इतका म्हणजेच अर्धा किलो इथे मी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर आपण आता वाटीने मोजून घेणार आहोत. तर वाटीने मोजल्यानंतर पूर्णपणे जो काही मैदा आहे तो 4 वाटी इतका भरलेला आहे. सुरुवातीला चाळून घ्यायचा, काही घाण असेल तर पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर इथे मी आता त्याच वाटीने गच्च भरून अशी शिगोशिगी साखर घेतलेली आहे. वजनी प्रमाण म्हणशाल तर 200 ग्रॅम इतकी मी साखर घेतलेली आहे. गोडीला अगदी अप्रतिम होतात. त्यानंतर इथे मी रवाळ तूप घेतलेलं आहे. तूप इथे मी जवळपास 125 ग्रॅम इतकं घेतलेलं आहे, म्हणजेच 125 ग्रॅम. आता तुम्ही पातळ घेणार असाल तर 1 वाटी भरून घेतलं तरी चालेल. इथे मी त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे. 125 मिली इतकं मी इथे पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता साखर तूप टाकून घेणार आहोत व मंद आचेवर आपल्याला पूर्णपणे जी काही साखर आहे ती मेल्ट होईपर्यंत किंवा विरघळून घ्यायची आहे आपल्याला. आणि पूर्णपणे हे जे मिश्रण आहे ते थंड करून घेणार आहे. आपल्याला मिश्रण थंडच वापरायचं आहे, गरम वापरायचं नाही. ही देखील महत्त्वाची टीप आहे. तर आता सुरुवातीला मी इथे एका मोठ्या ताटामध्ये पूर्ण स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घेतला. त्यामध्ये चिमूटभर मी मीठ घेतलं. अगदी चिमूटभर इथे मी वेलची पूड घेतली आवडीप्रमाणे. त्यानंतर आपण जे काही अगोदर मिश्रण तयार केलेलं आहे ते थोडं थोडं टाकून घ्यायचं, एकदम टाकायचं नाही. थोडं थोडं टाकत आपल्याला घट्ट असं किंवा जास्त लूज देखील नाही किंवा खूप जास्त घट्ट देखील नाही, मध्यम स्वरूपाचं आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आता पीठ भिजवता माझं थोडंसं अर्धी वाटी मिश्रण इथं उरलेलं आहे. तुम्हाला जर अजून यामध्ये मैदा ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकतात, काहीच हरकत नाही. त्या बॅटरमध्ये जेवढा मैदा बसेल तेवढं तुम्ही इथे मैदा घेऊ शकतात. अगदी माझे अर्धी वाटी इतकं पाणी उरलेलं आहे. आणि ह्या पद्धतीचं, ह्या कन्सिस्टन्सीचं मी इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. आता हे पीठ भिजून अगदी 5 ते 10 मिनटं आपण साईडला ठेवून देणार आहोत. आता पूर्णपणे 5 ते 10 मिनटं इथं पूर्ण झालेले आहेत. मस्त असं इथे पीठ आपलं पूर्णपणे शंकरपाळी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. आता मी 3 ते 4 गोळे बनवून घेणार आहे. अगदी मस्त असे आणि गोल करून घ्यायचे आहे, थोडे मोठ्या आकाराचे घ्यायचे. संपूर्ण इथे मी 3 ते 4 गोळे तयार करून घेऊन त्यानंतर लाटून घेणार आहे. तर तुम्ही इथे पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकतात. खूप जास्त घट्ट देखील मळायचं नाही आणि खूप जास्त लूज देखील बनायचं नाही. लूज जास्त आपण इथे मळून घेतलं की मग शंकरपाळी जास्त तेल पितात. आता इथे आपण अगदी मस्त अशी चपातीप्रमाणे शंकरपाळी बनवण्यासाठी एक चपाती लाटून घेतली. चांगले असे मस्त लेयर्स येण्यासाठी आपण फोल्ड करून घेणार आहोत. अगदी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे व त्यानंतर लाटून घ्यायचं आहे. तर अगदीच शंकरपाळ्याचे लेयर्स येण्यासाठी खूप जास्त जी चपाती आहे किंवा पोळी आहे शंकरपाळी बनवण्यासाठी ती थोडीशी जाड ठेवायची, खूप जास्त पातळ देखील लाटायची नाही, एकसारखी लाटायची आहे. तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने शंकरपाळी जर बनवले तर प्रत्येक दिवाळीला ह्याच पद्धतीने बनवणार. तर आता साईडच्या कडा आपल्याला कापून घ्यायच्या आहे. त्यानंतर अगदी अर्धा ते 1 इंच प्रमाणामध्ये शंकरपाळी आपल्याला कापून घ्यायचे आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कापण्याच्या किंवा ट्रायंगल शेपसुद्धा तुम्ही देऊ शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठल्याही पद्धतीचा शंकरपाळी बनवण्यासाठी शेप देऊ शकतात. तर या इथे मी जवळपास अर्धा ते 1 इंच प्रमाणामध्ये शंकरपाळीचे काप करून घेणार आहे. तर आता वजनी आणि वाटी प्रमाण आपण दोन्हीही बघितलेले आहे, अगदी परफेक्ट आहे. तुम्हाला जर हवं असेल तर सर्व लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तिथे चेकआउट करू शकतात. त्यानंतर आपण आता अगोदर आडवे कापले, त्यानंतर आता आपण उभे करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात, खूप जास्त मोठे देखील नाही किंवा खूप जास्त छोटे देखील नाही. मी मीडियम पद्धतीचे इथे शंकरपाळी बनवून घेणार आहे. अगदी परफेक्ट पद्धत आहे. कुठल्याही पद्धतीचे शंकरपाळी तुमचे चुकणार नाही, तुपकट होणार नाहीत किंवा तेलामध्ये सुद्धा
विरघळणार नाही। तर आता ह्या पद्धतीमध्ये आपण पूर्णपणे मोकळे करून घेणार आहोत। तर इथे मी जवळपास एवढे शंकरपाळी तयार करून त्यानंतर कापून घेतलेले आहे। आपण यांना आता तळणार आहोत। तळण्यासाठी खूप जास्त सुद्धा आपल्याला तेल इथे गरम करून घ्यायचं नाही, अगदी मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये शंकरपाळी आपल्याला ॲड करायचे आहेत। सुरुवातीला हात लावायचे नाही, एकमेकांना चिकटतात, त्यामुळे थोडेसे मोकळे करून द्यायचे, जेणेकरून एकसारखे असे शंकरपाळी तळून देखील तयार होतात। आता इथे तुम्ही बघू शकतात, मस्त असा कलर आलेला आहे। खालीवर करत करत शंकरपाळी सोनेरी रंग येईपर्यंत तयार करायचे आहे किंवा तळून घ्यायचे आहे। तर याच्यामध्ये आपण कुठल्याही पद्धतीचं दुधाचा वापर केलेला नाही, त्यामुळे आरामशीर 1 महिना हे शंकरपाळी टिकतात। आता तुम्ही इथे बघू शकतात, प्रत्येक एकूण एक शंकरपाळीला मस्त असे लेयर्स आलेले आहे। अगदी तेलामध्ये कुठल्याही पद्धतीचे विरघळलेले देखील नाही, अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे। तुम्हाला वजनी प्रमाण घ्यायचं नसेल तर तुम्ही घरातली कुठलीही आमटीच्या वाटीने पूर्णपणे साहित्य मोजून घेऊ शकतात। अगदी गरम आहेत, सुंदर असे शंकरपाळेला लेयर्स आलेले आहेत। पूर्णपणे तळून घेऊयात। तर बघता बघता पूर्णपणे ह्या शंकरपाळी मी तयार करून घेतलेल्या आहेत। एकूण एक शंकरपाळीला लेयर्स देखील सुंदर आलेले आहेत। कुठल्याही पद्धतीचं उकळत्या तुपाचं मोहन न घालता इतके हे खुसखुशीत शंकरपाळे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकतात। अगदी बिस्किटाप्रमाणे तोंडात टाकताच विरघळणारे तयार झालेले आहे। कुठल्याच पद्धतीचे तेलगट सुद्धा झालेले नाहीये। माझा हात तुम्ही बघू शकतात, बिलकुल तेलगट झालेले नाही। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।